ताक, अंडी, गूळ, राख आणि गोमतार. तर या 5 घटकांचे आपल्या आंब्याच्या झाडाला कशा प्रकारे फायदे होणार आहेत, त्याचबरोबर याचे योग्य फायदे किंवा योग्य वापर करून आपल्या आंब्याच्या झाडाला कशा प्रकारे तुम्ही ह्याचं स्प्रे आणि कशा प्रकारे हे तुम्ही यूज करायचे आहेत, वापर करायचा आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही असे पर्याय सांगणार आहे की ते जर तुम्ही पर्याय केले तर तुमच्या आंब्याच्या झाडाचं मोहर देखील गळणार नाही आणि त्याचबरोबर आंब्याच्या पिकाची जी काही उत्पादन आहे किंवा जी काही आंबे आहेत हे चांगले लागतील. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ सुरूपासून ते एंडपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सध्याला आपण पाहतोय की या वर्षी सगळ्यांच्याच आंब्याच्या झाडाला एक चांगला तौर लागलेला आहे. मग मित्रांनो, आंब्याला मोहर आल्यानंतर कित्येकदा तरी अडचण अशी होते की मोहर त्या ठिकाणी गळती होतो किंवा काही झाडांचं काय होतं की गिटोळे लागतात, छोट्या छोट्या बारीक बारीक आंबे लागतात, मग ते आंबेसुद्धा गळती होतात. तर यासाठी मी तुम्हाला एक असे गावरान उपाय तुमच्यापाशी घेऊन आलेलो आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही केमिकल उपाय नसणार आहे. हे जर तुम्ही उपाय केले तर निश्चितच चांगल्या पद्धतीचा फायदा हा सगळ्यांच्या झाडाला होणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही काय करायचं, या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात साधं आणि सोपी पद्धत या ठिकाणी करायचे. ते इथं मी काय घेतलेले आहेत, 5 घटक घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अंडी घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता गूळ आहे, केमिकल विरहित म्हणजे सेंद्रिय गूळ आपण घेतलेला आहे, त्याचबरोबर ताक घेतलेलं आहे आणि इथं राख घेतलेली आहे, लाकडाची राख आहे फक्त ही राख घेतलेली आणि गावरान गाईचं कुजलेलं गोमूत्र घेतलेलं आहे. आता ह्याचा योग्य वापर जर आपण केला तर आपल्या झाडाला ह्याचा खूप मित्रांनो फायदा होणार आहे. तर मित्रांनो, अगोदर काय करायचं, तुम्ही पंप आपला घ्यायचा. पंपामध्ये फक्त 10 लिटर मोजून तुम्ही पाणी घ्यायचं. 10 लिटर पाण्यामध्ये काय करायचं, हा जो सेंद्रिय गूळ आहे हा सेंद्रिय गूळ 100 ग्रॅम टाकायचा आणि हे जे ताक दिसतंय हे ताक तुम्ही त्याच्यात 100 मिली टाकायचं. आणि हे टाकल्यानंतर मित्रांनो काय करायचं, हे जो आपला मोहर लागलेला आहे मोहरावरती काय करायचं, मोहराला काय करायचं, एक हलकी फवारणी घ्यायची पहिल्यांदा. ह्याने काय होणार आहे, ह्या फवारणीने सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जो काही रिझल्ट असणार आहे तो हा दिसणार आहे की जे काही आंब्याला जो काही मोहर लागलेला आहे तर जे आपण त्याला फुलोरा म्हणतो, तर फुलोरा तुमचा कायम टिकून राहण्यासाठी याने तुमचा मोहर कसलाच मित्रांनो गळणार नाही. तर मित्रांनो, आता याच्या पुढचं मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे की आता आपली पहिली फवारणी झाल्यानंतर काय करायचं, हे अंडी आहेत, तुमच्याकडे गावरान अंडी असेल तरी चालते किंवा बॉयलर अंडी असतील तरी पण चालतंय. ही 10 अंडी घ्यायची. अगोदर काय करायची, ह्या 10 अंडी 10 लिटर पाणी घ्यायचं. अगोदर 10 लिटर पाणी उकळवायचं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये हे 10 अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकायचे आणि नंतर एकदा उकळायचं. उकळल्यानंतर पाणी थंड होऊन द्यायचं, एकदम गार होऊन द्यायचं पाणी. आणि हे गार झालेलं पाणी, हे जो तुम्हाला आंब्याचं बूड जे दिसतंय, ह्या आंब्याच्या बुडात तुम्ही काय करायचं, ते पाणी ओतायचं. तर किती पाणी ओतायचं आहे, त्याचं प्रमाण आहे 1 ते 2 लिटर. एका झाडाला 1 ते 2 लिटर पाणी तुम्ही ह्या अंड्याचं थंड करून पाणी ओतायचं आहे. तर याने काय होणार आहे, जे आपल्या झाडामधले जी काही कॅल्शियमची जी कमतरता आहे, ही कॅल्शियमची कमतरता चांगली टिकून राहणार आहे. आणि मित्रांनो, होणार आहे का, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर आता बघा, इथं तुम्हाला बारीक एक या ठिकाणी बघू शकता बारीक आंबे लागलेत, म्हणजे बारीक कैरी लागलेली आहे. तर ही जी कैरी आहे ही कैरीची गळती होणार नाही मित्रांनो. हे जर तुम्ही प्रयोग केला, हा गावरान प्रयोग आहे, हा जर तुम्ही प्रयोग केला तर तुमच्या आंब्यांची, बारीक आंब्यांची गळती होणार नाही. बऱ्याचदा काय होतं, आपला मोहर गळत नाही किंवा काही आंब्यांचा मोहर गळत नाही, पण बारीक गिटुळ्या जे असतात, हे बारीक आंबे जे असतात हे गळतात. तर हे जर केलं तर आपले आंबे गळणार नाहीत. आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो की आता राख, ही तुम्ही बघू शकता ही राख आहे. तर ह्या राखाचा उपयोग काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो. ही राख काय करायची, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही राख अशी घ्यायची, साधारणतः 100 ते 150 ग्रॅम काय करायची राख एका झाडाला अशी करायचं. ही असं झाडाच्या भोवतीने काय करायचं, ओतायची. बघू शकता हे अशी. हे तुम्ही एक वर्षातून 2 ते 3 वेळेस करू शकता हा प्रयोग तुम्ही. तर याने केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे. ही अशी राख टाकल्यानंतर काय होणार आहे की मित्रांनो, जी पोटॅशियमची जी काही गरज आहे आपल्या झाडाला, तर ती पोटॅशियमची गरज ही
त्याची पूर्ण होणार आहे आणि आपल्या जे काही आंब्याचे जे काही आंबे आहेत हे चांगले लागणार आहेत, फळधारणा चांगली होणार आहे मित्रांनो. आणखीन दुसरा जो पर्याय आहे हा आहे गोमताराचा. आता गोमतार काय करायचं, तुमच्या पंपामध्ये 10 लिटरच फक्त पाणी घ्यायचं आणि त्या 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर गोमूत्र घ्यायचं आणि गोमूत्राची पण फवारणी काय करायची, हलक्या हाताने अख्ख्या झाडावरती फवारणी घ्यायची. मित्रांनो, हे केल्यानंतर जी बुरशी जी असते आपल्या झाडाला लागलेली, ही बुरशी कायमची निघून जाते मित्रांनो. आणि ह्याने देखील आपला मोहर चांगला टिकतो आणि आंबे देखील चांगले लागतात. आता कुणाला जर फवारणी करणं नाही झालं तर काय करू शकता, एका झाडाला 1 लिटरचं जे गोमतार आहे हे गोमतार तुम्ही ओतायचे आणि गोमतार ओतत असताना हे काय करायचं, खूप असं दुरून ओतायचं, एकदम आळ्यात ओतायचं नाही. मी बघू शकता मी कसं ओततोय, हे आळ्यात ओतायचं नाही, हे आळ्याच्या बाहेर ओतायचं, हे असं ओतू शकता तुम्ही. हे जर ओतलं मित्रांनो तर काय होणार आहे की जी काही बुरशी असते आपल्या आंब्याच्या झाडाला ती बुरशी कायमची निघून जाते, बुरशी लागणार नाही. आणि मित्रांनो, तुमच्या जर आंब्याला जर मोहर किंवा आंबे लागले असतील तर पाणीसुद्धा द्यायचं हे कमी करा. पाणी जास्त देऊ नका. झाडाला पाणी दिल्यानंतर फळ गळती होणार आहे आणि मोहर देखील गळती होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तुमचे जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंटमध्ये नक्की करा, मी त्याला नक्की तुम्हाला उत्तर देईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान, जय किसान, धन्यवाद.